टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालाबाबतच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात याचिका। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 2 डिसेंबरच्या निवडणुकीचे निकाल तातडीने देण्याची मागणी। नगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्या। राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना या सूचना। पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याची देखील शक्यता। कर्जमाफीच्या विषयावर सभागृहात बोलायचं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। 30 जूनची डेडलाईन आहे, तोपर्यंत सरकार कर्जमाफी देणार, बाबासाहेब पाटील यांचं हे विधान। आग्र्यात शिवरायांचं स्मारक उभारणार, जमीन अधिग्रहण करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन। समितीमध्ये इतिहास तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा समावेश। डोंबिवलीमधील शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसलेंचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाण यांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं काही दिसत नाही। कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल, संजय शिरसाट यांचा इशारा। संजय शिरसाट यांनी आरेला कार्य करण्याची गरज नाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे सलोख्यानं वाद सोडवतील, शिरसाटांच्या इशाऱ्यानंतर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही, सुनावणीत पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीनं दावा केल्याची माहिती। आणि या आठवड्यामध्ये सहजिल्हा निबंधक देणार निर्णय। सी वोटरच्या सर्वेत सरकारची कामगिरी कशी? फडणवीस सरकारवर जनता खुश आहे का? सी वोटरच्या सर्वेत लोकांचा कल काय? पहा रात्री 9 वाजता मूड ऑफ महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवरती आता प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व। सर्व 21 जागांवरती झाली बिनविरोध निवड। दुसऱ्या महत्वाच्या कन्झ्युमर फेडरेशनवर दरेकरांचं वर्चस्व। मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? अरविंद सावंत यांचा गडकरींना सवाल। तर एप्रिल 2026 पर्यंत महामार्ग पूर्ण करू, गडकरींचं आश्वासन। महामार्गाच्या कामाला दिरंगाई झाल्याचंही केलं मान्य। टीईटी सक्ती निर्णयाविरुद्ध आज शिक्षकांचा राज्यव्यापी संप। 80,000 शाळा बंद राहणार, संपात सहभागी झाल्यास वेतन कापण्याचा दिलेला शिक्षण विभागानं इशारा। इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हेंना फटका। 2 तास उशिरा असलेली फ्लाईट 3 तासांनी रद्द। इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नको, अमोल कोल्हे यांच्याकडून खंत व्यक्त। इंडिगोची सेवा सलग 3ऱ्या दिवशी कोलमडली। वैमानिकांच्या कमतरतेमुळे इंडिगोची देशभरातील 380हून अधिक उड्डाणं रद्द। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं भारतात आगमन। पुतिन यांचं भारतात स्वागत करताना आनंद झाला। पंतप्रधान मोदींचं ट्विट। पुतिन आणि मोदींचा महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतून प्रवास। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय। पिंपरी चिंचवड पोलीस शीतल तेजवानीचा ताबा मागणार। नांदेड शहरातल्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ। 2800 मतदारांचा कॉलेज आणि कोचिंग क्लासेसचा पत्ता। एकाच प्रभागातील धक्कादायक प्रकार समोर। देशात नवीन इलेक्ट्रॉनिक आणि बॅरियरलेस टोल सिस्टीम आणली जाणार, नितीन गडकरींची माहिती। वर्षभरात महामार्गावरील सध्याची टोल वसुली प्रणाली होणार बंद। महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त। आज सकाळपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायांची गर्दी। चंद्रपुरात महिन्याला साधारणतः 50 कोटींच्या कोळशाची काळ्या बाजारात विक्री। भद्रावती बरांज कोळसा खाण परिसरातला प्रकार। कोळसा तस्करीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील आणखी एका वाघाचा मृत्यू। भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांच्या पत्रानंतर खुलासा। ऑक्टोबर महिन्यातच मृत्यू झाला, मात्र 2 महिने मृत्यू का लपवला असा सवाल। डोंबिवलीमध्ये पुन्हा गुंडांची दहशत। हातात कोयते तलवारी घेऊन दादागिरीचा गुंडांचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ समोर येताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये। पडत्या रुपयाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे आज पतधोरण होणार जाहीर। महागाई नियंत्रणात असल्यानं रेपो दरात 25% कपातीचीही अपेक्षा। मुंबईमधली थंडीची लाट ओसरली, मात्र तरीही किमान तापमानात घट। पुढील काही दिवस थंडीचा मुक्काम राहणार। पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरला, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 390 खराब हवा आणि प्रदूषणामुळे पुणेकर बेजार। विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ।
नाशिक बाजार समिती सेस विरोधात व्यापाऱ्यांचा बंद. नाशिकमधील सर्व धान्य व्यापारी संपूर्णपणे लक्षणीय बंद पाळणार. अनावश्यक सेस पूर्णतः रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.